एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ नहीं, तेरी मेरी कहानी है। कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कहीं जमी तो कहीं आसमां नहीं मिलता। शोर, मानवी जीवनाची धांदल, गडबड, गोंधळ। आपण सगळ्यांनी एक अनुभव घेतला असेलच याची मला खात्री आहे। तो म्हणजे एखादी गोष्ट व्हावी म्हणून आपण अक्षरशः जीव तोडून छाती फुटेस्तोवर पळतो, काम करतो, आणि प्रत्यक्ष ती गोष्ट जेव्हा होते तेव्हा मात्र आपल्याला वाटलं तितका प्रत्यक्ष आनंद आपल्याला होत नाही। ती गोष्ट करत असताना ती व्हावी म्हणून डोळ्यासमोर चित्र येत असतात की हे अमुक अमुक साध्य होण्यासाठी म्हणून आपण ही धावपळ धडपड करतो आहोत, तर ते साध्य झाल्यावर किती आनंद होईल। पण जेव्हा ते प्रत्यक्ष साध्य होतं तेव्हा मात्र आपल्या मनाला, बुद्धीला असा भाव असतो, अनुभव असतो की ही गोष्ट घडण्यासाठी प्रयत्न करताना जेवढं वाटलं होतं आनंद वाटेल, प्रत्यक्ष तेवढा आनंद होत नाहीये। अनेक वेळा तर आपण सगळे अनुभव घेतो की जी गोष्ट साध्य होण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करतो ती साध्य झाल्यानंतर होणाऱ्या आनंदापेक्षा ती साध्य होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्येच आनंद अधिक वाटतो। जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये हे खरं आहे। अगदी आपण आपल्या परीने छोटंसं काम स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातलं करतो आहोत आणि अभ्यास प्रचंड करावा लागतो। परीक्षाही अवघड आहे, म्हणे ती भारतातली सगळ्यात अवघड परीक्षा आहे। अनेक जण आपल्या परीने उत्तम अभ्यास आणि उत्तम तऱ्हेने पेपर सोडवल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष क्लिअर होत नाहीत परीक्षा, आणि काही जणांच्या वाट्याला ते भाग्य येतं की ते क्लिअर होतात। अशातले जे क्लिअर होतात, निवडले जातात, अगदी IAS होतात, अगदी देशातले टॉपर होतात, अशांनी सुद्धा वारंवार सांगितलं आहे की हे IAS झालो याचा जो आनंद आहे त्यापेक्षा तो होण्यासाठी आधी जी मेहनत केली, तपश्चर्या केली, कचकावून अभ्यास केला, जीवनाच्या सर्व क्षेत्रांची जाणीव तयार झाली आपल्यामध्ये, व्यक्तिमत्वाला, जीवनाला खोली प्राप्त झाली, ही गोष्ट आनंददायक आहे। प्रोसेस, ती प्रोसेसच आनंददायक आहे। जे साध्य व्हावं म्हणून आपण विलक्षण धडपड करतो, ते साध्य झाल्यानंतर वाटणाऱ्या आनंदापेक्षा ते साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्न म्हणजे कर्म, यामध्येच आनंद अधिक वाटतो। एवढंच नाही तर प्रत्येक आनंदाच्या किंवा यशाच्या क्षणामध्ये सुद्धा काही ना काहीतरी दुःख किंवा अपयशाचं एक काळं तीट लागलेलं असतं, आणि या उलट कितीही दुःखाचं, अपयशाचं, निराशेचं असं अनुभवांचं संचित वाट्याला आलं तरी त्याही मध्ये एक सुखाची, यशाची, आनंदाची अशी कोर अशी असतेच। हे आहे, हे जीवन असं आहे, आणि हे मला कळलेलं आहे। तो जीवनाचा प्रकृती धर्म आहे, आणि आपलं एक प्रकारे काम आहे की त्याच्याकडे अलिप्तपणे आणि हसतमुखपणे पाहता आलं तर आपल्याला प्रत्यक्ष एंड प्रॉडक्ट, कर्मफल, याच्या सुखदुःखापेक्षा आपल्या कर्माची प्रोसेस, हा प्रवासच आनंददायक होईल।
एक उर्दू शेर है फार छान, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कहीं जमी तो कहीं आसमां नहीं मिलता. हे गाणं पण आहे हिंदीतलं एक छान. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता. मुकम्मल म्हणजे की सर्व काही छान आहे, तर जहां म्हणजे विश्व. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, की कुणाला प्रत्येकाला असं सगळं कसं छान आहे अशा ह्याचं असं नाही मिळत. सगळं ओके, सगळे एव्हरीथिंग फाईन असं होत नाही. कभी कहीं जमी तो कहीं आसमां नहीं मिलता. म्हणजे जीवनामध्ये कोणाच्या वाटेला जमीन येते त्याचं आकाश हरवलेलं असतं. कोणाचे हात आकाशाला भिडतात पण त्याची जमीन हरवलेली असते. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कहीं जमी तो कहीं आसमां नहीं मिलता. इतके अनुभव सरकत जातात माझ्या डोळ्यासमोरून. चाणक्य मंडल परिवारचा एक अतिशय उत्तम विद्यार्थी UPSCची पूर्व आणि मुख्य परीक्षा यशस्वीरित्या पार करून इंटरव्ह्यूसाठी दिल्लीत पोचला. आता 2 दिवसांनी त्याचा इंटरव्ह्यू होता आणि त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्याचा मला दिल्लीहून फोन आला की मग आता मी परत येतो. तर मी मला जे वाटलं ते त्याच्याशी बोललो आणि सांगायचा प्रयत्न केला की लाखोंच्या मधनं तू आता शेवटच्या हजारांमध्ये आलायस, 2000 आणि तुझ्यातली क्षमता IAS होण्याची आहे. तुझ्या वडिलांनी सुद्धा ते स्वप्न पाहिलंय. तर मला वाटतं की तू ते आत्ता अर्ध्यावर सोडून येऊ नकोस. तुझ्या वडिलांची सुद्धा तुझ्याकडनं अपेक्षा इंटरव्ह्यू उत्तम दे आणि IAS हो. एवढंच नाही तर उद्या बरे झाल्यावर जर वडिलांना लक्षात आलं की आपल्या मुलाच्या ऐन UPSC इंटरव्ह्यूच्या वेळी आपल्याला हार्ट अटॅक आल्यामुळे आपल्या मुलाला ती संधी सोडून परत यावं लागलं तर वडिलांना काय वाटेल याचा विचार कर. सगळं ऐकल्यानंतर त्या मुलाने दिल्लीत थांबून इंटरव्ह्यू द्यायचा केला निश्चय. इंटरव्ह्यूच्या आदल्या संध्याकाळी त्याचे वडील गेले. यांनी अस्तित्वाचं सगळं बळ एकवटून इंटरव्ह्यू दिला आणि त्यावर्षी तो यशस्वी झालाय. नुसता नाही, त्याची रँक त्याला IAS मिळाली आणि आज तो भारत सरकारमध्ये उत्तम काम करतोय. एका बाजूला IAS तर मिळाली पण वडील गेले. वडील गेले पण जाताना वरदान देऊन गेले IASचं. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कहीं जमी तो कहीं आसमां नहीं मिलता. आत्ताच्या ह्या कोरोना काळात सुद्धा आपण सगळ्यांनी इतकं तीव्र पिळवटून टाकणारं दुःख सोसलंय. मला दुर्दैवाने खात्री आहे की एकाही घरामध्ये कोणीतरी जवळचं गेलं असा अनुभव नाही, असं एकही घर निघणार नाही. आणि हे दुःख एवढं तीव्र आणि पिळवटून टाकणार आहे की काही वेळा त्या दुःखामुळे खरोखर मनात असा एक शब्दरचना तयार होते की गेले ते सुटले म्हणावं का काय, अशी काही वेळाला उरलेल्यांची स्थिती होते. अचानक कुटुंबाचा करता धरता स्त्री किंवा पुरुषच जातो. अनेक घरांमध्ये दोघंही गेलेत. अनेक लहान मुलांचे दोन्ही पालक गेलेत आणि एकदम त्याला म्हणतात डोक्यावरचं छत्र. आणि त्यामध्ये आता माझ्यासुद्धा अगदी जवळच्या वैयक्तिक अनुभवांपासनं ते सगळं जग आणि शास्त्रीय नियतकालिकांच्या मध्ये प्रसिद्ध होणारे संशोधन निबंध सगळे सांगतायत की पोस्ट कोविड इफेक्ट नावाचा काही शरीर मन बुद्धीवर होणारा परिणाम आहे, तो अतिशय गंभीर आहे. उदाहरणार्थ त्यातले एक आहे डिप्रेशनची लाट. जशी कोरोना हा एक जागतिक पॅन्डेमिक बनला, महामारी, तसं आता त्या कोरोनाचे होणारे परिणाम
म्हणजे माणसं निराशेच्या गर्तेमध्ये लोटली जात आहेत. त्यांना अचानक कोणाला तरी फार खा सुटते किंवा अजिबात भूक मरते, अति झोप येते किंवा निद्रानाशाचा त्रास चालू होतो, कशातच काही अर्थ नाही आहे असं वाटणं चालू होतं आणि इंटरेस्ट कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्टच उरत नाही आणि अचानक निराशा. माझ्याही वाट्याला हे दुःख आले काही जणांचे विझलेले डोळे पाहण्याचं. हा एक भयानक अनुभव आहे की असे पूर्ण विझलेलेच डोळे, त्या डोळ्यांमधनं प्रकट होणारं जे मूळचं आत्म्याचं चैतन्य आत पेटलेले ज्योत, कुठेतरी त्या ज्योतीला निदान काजळी धरली, ती असते ज्योत, ती गेलेली नसते, पण असे विझलेले डोळे. असे ज्या आपल्या आईवडिलांवर विलक्षण प्रेम आहे त्यातले कोणीतरी गेले, जाताना एकटे गेले, कारण ते कोरोनाच्या काळामध्ये धड भेटता पण येत नाही. नुसतं नाही, नीट अंत्यसंस्कार पण करता येत नाहीत, म्हणजे निदान एक निरोप घेणे शेवटचा हा सुद्धा नीट करता येत नाही, पायावर डोकं टेकवता येत नाही, पिळवटून टाकणारी वेदना. आजच मला तिकडे अमेरिकेमध्ये असलेलं एक अगदी जवळचं कुटुंब आहे, त्यातल्या एका व्यक्तीचा काही माहिती विचारायला निरोप आला आणि त्या निरोपात म्हटलेलं होतं की अलीकडे थोडं कोरोनातून बरं झाल्यापासून माझ्या स्मृती, मेमरी, आठवणींवर जरा विपरीत परिणाम झाला आहे, म्हणून मी अमुक गोष्ट विसरलो आहे. तर ती काय? मुद्दा सोपा होता, मी कळवायचं ते उत्तर कळवलं, पण हे सांगितलं की त्यातल्या या वाक्याने मी काळजीत पडलो आहे. काल आजमध्येच मी एक संशोधन निबंध पण वाचला की दुर्दैवाने काही जणांना कोरोनानी मेंदूच्या आकारावर परिणाम झाला आहे, कमी झाला आहे आणि त्याचा मेंदूच्या सर्व कामकाजावर, क्रियाकलापांच्यावर सुद्धा दुष्परिणाम होतो. एका बाजूला हे इतकं पिळवटून टाकणारं विलक्षण दुःख, पण एक मानवी जीवनातलं सत्य उरतं की त्या दुःखानीच अनेकांना जवळ पण आणलं, त्या दुःखानीच अनेकांना आपली जीवनातली नाती किती अनमोल आहेत त्याच्याहून काही दुसरं महत्त्वाचं नाही याची पण जाणीव करून दिली. आणि मी विशेषतः माझ्या मनात कायम होतं, पण या कोरोनानी ती मनातली जाणीव आणि ज्या जाणीवेला आकाराला कृतज्ञता हे मी तुमच्याशी बोललो पण आहे मागे कुठे ना कुठेतरी वेगवेगळं, की मला अगदी वैयक्तिकसुद्धा टेक्नॉलॉजीबद्दल कृतज्ञता वाटते. का? तर हे पहा ना, हे आत्तासुद्धा जे मी तुमच्याशी बोलतो आहे, तुमच्यापर्यंत पोचू शकतो आहे आणि फार आनंद वाटावा अशा प्रमाणामध्ये तुम्ही अनेक जणं कळवताच की ते ऐकूनही आम्हाला आनंद, बळ, ताकद जगण्याची ही सगळी मिळते, भरून पावलो मी. पण ते होतंय शक्य टेक्नॉलॉजीमुळे. सगळे ऑनलाईन वर्ग चालवणे, लाईव्ह स्ट्रीमिंग, या सगळ्याची तंत्रशास्त्रीय व्यवस्था मार्च 2020च्या आधीसुद्धा होतीच हो, पण काही कारणामुळे आपले माइंडसेट त्याला अजून तयार नव्हते. कोरोनानी आपल्यावर एक भीषण परिस्थिती आणली. आता लॉकडाऊन, आता शाळा कॉलेज काम बंद, आता शिकाय करायचं आहे ते घरातच बसून, काम करायचं आहे तेही वर्क फ्रॉम होम. अशा वेळी त्या टेक्नॉलॉजीने आपल्यापाशी संधी दिल्या आणि पर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे असले तरी बाप लेक माय लेक एकमेकांना भेटू शकतात, बोलू शकतात, असे समोरासमोर पाहू शकतात. हे टेक्नॉलॉजीनेच करून दिलं. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कहीं जमी तो कहीं आसमां नहीं मिलता. सहज गेले काही दिवस हे चिंतन चालू आहे तेव्हा मला राहून खरंच 50 वर्षांपूर्वी, आणि मीही पाहिला तो 50 वर्षांपूर्वी, असा मला चित्रपट आठवत राहतो. त्या चित्रपटाचं नाव आहे शोर. 1972मध्ये आला, चालू वर्षी 50 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत. शोर, मानवी जीवनाची धांदल, गडबड, गोंधळ. दिग्दर्शक पण मनोज कुमार आहे आणि मुख्य भूमिका मनोज कुमार आणि जया भादुरी आणि इतर अनेकांच्या. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलालचं आहे आणि एका प्रसन्न गाण्यानी भरून गेलेला असा त्या चित्रपटाचा प्रारंभ आहे. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ नहीं, तेरी मेरी कहानी है.
असं एक छान कुटुंब, पती पत्नी आणि त्यांचं लहान मूल समुद्रकिनाऱ्यावर खेळतायत. त्यातली पत्नी म्हणजे आई, की जिच्यावर वडिलांचंही विलक्षण प्रेम आहे, ती लवकर जाते. आणि मुलगा वाढू लागतो तसं बापाच्या लक्षात येतं की आपला मुलाला बोलायला येत नाही. बोलण्याचे बस त्या कष्ट करणाऱ्या मुंबईच्या गरीब कामगार वस्तीमध्ये राहणाऱ्या बापाचं एकमेव स्वप्न की या मुलाच्या तोंडून फुटणारे शब्द ऐकायला मिळावेत. बहुधा त्याच्या तोंडून येणारं बाबा, तेवढं मात्र ऐकायला मिळत नाहीये. आणि बाकी सगळा गोंधळ कोलाहल मात्र वाटायला येतोय. सतत कारखान्यातला गोंधळ कोलाहल, सतत वस्तीतला गोंधळ कोलाहल, सतत ट्रॅफिकचे आवाज, ध्वनीचं प्रदूषण. आणि खरं म्हणजे हा शंकर आहे चित्रपटातलं त्याचं नाव. तो एका शांत वृत्तीचा, त्याला शांत राहायचं आहे. नकोय ते मात्र सगळे आवाज, शोर सतत कानावर पडतोय. आणि जो एक आवाज ऐकायला त्याचे कान आसुसलेले आहेत आणि जगतोय तो त्यासाठी, तो मात्र म्हणजे आपल्या मुलाचा आवाज काही त्याला ऐकायला मिळत नाही आहे. कष्टाने भरलेला आणि जीवनाशी संघर्ष असलेला सगळा चित्रपट हा गरीबच आहे. पुढे कळतं की मुलाचं ऑपरेशन जर झालं तर त्याला बोलता येऊ शकेल. कुठून आणणार पैसे? त्यावेळेला त्याला कॉम्पिटिशन कळते की सलग न थांबता इतके तास सायकल चालवली तर एवढे पैसे मिळतील, त्यात ऑपरेशन होईल. चित्रपट जमलं तर तुम्ही मुलचाही पहा. तो तिची सायकलही चालवतो, कष्ट सगळे सोसतो, फक्त तो डोक्यात तो मुलगा भरलेला, तेवढे पैसे मिळतात. दुर्दैवाने ते लोकलच्या प्रवासामध्ये चोर मारतात त्याचे आणि कहाणी पुढे सरकत राहते. जसा चित्रपट शेवटाकडे जातो तसं मात्र आपल्या मुलाचं ऑपरेशनसाठी यांनी डॉक्टरला पैसे दिलेत. मुलाचं ऑपरेशन होतं आणि याला कारखान्यामध्ये रोजचं काम तर करायचं आहे. त्यांनी तो आपली शिफ्ट संपवून, आता मुलाचं ऑपरेशन झालं आहे, त्याला भेटायला जायचं आहे म्हणून शिफ्ट संपल्याचा भोंगा वाजतो आणि तो आहे तिथून पळत सुटतो. तो असं एका लोखंडी जिन्यावरनं उतरताना पडतो, ॲक्सिडेंट होतो आणि त्यालाच दाखल केलं जातं. ज्या हॉस्पिटलमध्ये शेजारच्या बेडवर आपला मुलगा आहे त्याच्या शेजारी तिथे त्याला दाखल केलं जातं. त्यातून तो शुद्धीवर येतो. डोक्याभोवती असं सगळं बँडेज आहे आणि दिग्दर्शकांनी पण फार छान व्यक्त केलं आहे की तो डोळे उघडतो आणि त्याला आठवतं की आपल्या मुलाचं ऑपरेशन झालं आहे आणि मला त्या मुलाचे शब्द ऐकायचे. असा विचार करत असताना तो समोरचं सगळं पाहतोय. नर्स येते, ट्रे ठेवते, कब्बशांचे आवाज, यातला एकही आवाज त्याला ऐकू येत नाही. म्हणून तो तटकन उठून बसतो की डॉक्टर मला काहीच ऐकू येत नाही आहे. डोक्याचं बँडेज काढून टाकतो की मला काही ऐकू काय येत नाही आहे. झालेल्या अपघातामध्ये त्याची ऐकण्याची क्षमता गेलेली असते आणि जो एक आवाज ऐकण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले ते जेव्हा झालंय तेव्हा मात्र ह्याच्या वाट्याला आहे की ते त्याला प्रत्यक्ष ऐकता येत नाहीये. आणि चित्रपटाचा शेवट विलक्षण आहे. समुद्र किनाऱ्यावर पुन्हा ते खेळतायत. हा मनोज कुमार रोल केलेला शंकर, आता त्यांचं दोघांचे एकमेकांवर ज्याचं प्रेम आहे अशी तो रोल केला जया भादुरीनी. तो मुलगा खेळतोय, त्या मुलाचा आरडाओरडा चाललाय, आसपासही सगळे कोलाहल चालू, एकही गोष्ट त्याला ऐकू येत नाही. तो असं आकाशाकडे बघतो, विमान चाललेलं असतं आणि त्या विमानाचा सुद्धा आवाज त्याला ऐकू येत नाही. तर तो असं फक्त वर बघतो, सगळं शांत, आणि हसतो स्वतःशी, असे खांदे उडवतो आणि फक्त आभाळाकडे हात उचलतो. तिथे चित्रपट संपतो. आपल्या हातात नाही खरं सगळं, पण कर्म करणं आपल्या हातात आहे. फळ मिळतं तेव्हा तिचे आपण भोग घेऊ शकतो असं सुद्धा नाही आहे, पण आपण कर्म केलं त्याची आहेत फळं. आपलं काम आहे आभाळाकडे फक्त हात उचलायचे आणि हसतमुखपणाने आपलं उरलेलं जीवन जगत राहायचं.